या तुम्हाला दाखवतो कसा नाचतो. संकासुराने माझ्या इथं मारला नाही बघा. नंतर तू तिकडे जायची, मग मला फोटो नाही काढणार. नमस्कार मित्रांनो, मी आदी नेपदे तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं खास कारण म्हणजे आम्ही ज्या कारणासाठी गावी आलो होतो, म्हणजे आमच्या वाडीमध्ये खेळे येणार होते, तर ते आज येणार आहेत. तर आज दिवसभर आमच्या वाडीमध्ये खेळे सर्वांची घरं घेणार आहेत. सगळ्या गावगावच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, तसंच आमच्या गावच्या काही वेगळ्या पद्धती असतील, तर त्या तुम्हाला मी या व्हिडिओतून दाखवेन. हा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, मला खूप मजा येईल. एक गोष्ट सांगायची राहिली, म्हणजे आम्ही मुंबईला गेल्यापासून 10 वर्ष झाली, तर गावाला आलोच नव्हतो शिमग्याला. म्हणजे बाकी इतर गणपती मे महिन्यात वगैरे यायचो, पण शिमग्याला आम्ही 10 वर्षात एकदा पण आलो नाही. तर हा शिमगा आमच्यासाठी खूप स्पेशल होणार आहे. नंतर तू तिकडे जायची, मग मला फोटो नाही काढणार आहे. मग आता काढतो ना. तर मी तुम्ही बघू शकता, मम्मी इथे तयार झाले. खेळ्यांना आरती करायची असते, तर त्यासाठी तिचे फोटो काढतो 2-3. आशीर्वाद भेटेल. वरती तुम्हाला बोललो होतो मी की आता खेळ येणार आहेत. तर हे बघा, टेम्पो मधून खेळ आलेत आणि इथे सर्व बसले. आता कपडे वगैरे करणार आणि मग एकाची घरं घ्यायला चालू करणार आहेत. तर मित्रांनो, आता मी संकासुराला जातोय, तेव्हा कपडे घालतो. बघा संकासूरचे कपडे संकासुराला देतो. आमच्या गावामध्ये खेळ्यांचे 2 मेळे आहेत, धाकटे खेळे आणि थोरले खेळे. तर आता मी तुम्हाला थोरले खेळ्यांचा व्हिडिओ दाखवला. आता धाकटे खेळे आहेत ना, इकडे तयारी करतायत, तर त्यांचा व्हिडिओ दाखवतो. बघू शकता आता इकडे थोरले खेळे आणि कपडे घातले. आता ते नाचायला चालू करतील आमच्या घरात. कोणाला सांगितलं? मित्रांनो, तुम्हाला दाखवतो एक गोष्ट. संकासुराने माझ्या इथं मारला नाही बघा, वळ उठले. थोरले खेळे आता नाचून झालेत आमच्या घरात. आता धकटे खेळे नाचायला येतात, तर त्यांचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो.
की आमच्या वाडीत खेळ येणार आहेत नाचायला, तर आमच्या घरात नाचले धाकटे खेळे आणि थोरले खेळे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले. तुम्हाला आमच्या गावच्या खेळ्यांची नाचण्याची पद्धत वगैरे कशी वाटली ते एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. आता व्हिडिओ करायचा होता म्हणून मी खेळामध्ये म्हणजे कपडे घातले नाही खेळांचे, तर मी दुपारनंतर खेळांचे कपडे घालणार आहे आणि नाचणार वगैरे आहे. तर दुपारनंतर तुम्ही बघा व्हिडिओ. मित्रांनो, संकासुराने मारलेले चापकाचे फटके आता जाम चुरचुरायला लागलेत. रेकॉर्ड करू नका, थांब जरा वाजवत दे. आता सर्व खेळ जेवण झाले आणि आता आम्ही जेवायला बसलोय. आता जेवण झालं आमचं सगळं आणि पुढे आता नाचायची तयारी. जेवण झाले, आता वाजले 3. आता 1 तास आराम करणार आणि मग 4 वाजता परत खेळे सर्व कपडे घालणार आणि वाडीतली उरलेली घरं आहेत ती घेणार आहेत. आम्ही कपडे घाला घेतले, म्हणजे अर्ध्याने कपडे घातले, तिकडे नाचतायत. आता मी कपडे घालतोय. मला हे बाबा आहेत ते धोतर नेसवत आहेत. आता मी पूर्ण कॉस्ट्युम घातलाय खेळांचा आणि आता चाललोय नाचायला खेळामध्ये. या तुम्हाला दाखवतो कसा नाचतो. आता मी खेळामध्ये नाचत होतो, आता मी मृदुंग वाजवायला जातोय. आता बघा तुम्ही मी मृदुंग कसा वाजवतो. मित्रांनो, फायनली आता घरी आलोय. दिवसभर नाचून म्हणजे दिवसभर पूर्ण वाडीमध्येच सर्वांची घरं घेत होतो. संध्याकाळी 8 वाजता सर्व वाडीची घरं घेऊन झाली आणि मग वाडीमध्येच रात्रीचं जेवण होतं खेळांसाठी, तर ते जेवण जेवलो आणि आता घरी आलोय फायनली. मला दाखवली दिवसभर खेळांची काय धमाल वगैरे असते ती. असा असतो म्हणजे आमच्या गावचा शिमगा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते एकदा कमेंटमध्ये सांगा. आणि आता हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.